हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप खूप छान आणि स्वस्त असाल. राधे राधे गाईज. आज आपण बनवणार आहोत अरवीच्या पत्त्याची पी स्टाईलमध्ये अशा वड्या. त्यासाठी मी 10 पानं घेतलेले आहे आणि त्याकरिता हे साहित्य घेतलेले आहे. त्यानंतर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 वाटी आणि इथे बेसन घेतलेलं आहे. आता सर्व पानं इथे एकामध्ये एक गुंडून या प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचे आहे आणि मधातून चाकूने कट करून घ्यायचे आहे. आपण बेसन वगैरे भिजवून वाफेवर शिजवलेल्या वड्या तर खूप बनवतो गाईस, पण या प्रकारे एखाद वेळा नक्की बनवून बघा. ह्या पण खूप टेस्टी वाटतात. आता मी दोन्ही साईडचे पानं एका मुठीमध्ये घेऊन या प्रकारे कट करून घेणार आहे. पानं खूप बारीक पण नाही पाहिजे आणि खूप ठोकळ पण नाही पाहिजे. या प्रकारे कापून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. वाफेवरच्या वड्या शिजवायला खूप वेळ लागते गाईस, पण या वड्यांना जास्त वेळ पण नाही वाटत आणि टेस्टीसुद्धा बनतात. इथे मी बेसन घालून घेतलेलं आहे. त्यानंतर टमाटर घालून घेतलेलं आहे बारीक कापून. तीळ पण घालून घेतलेला आहे. स्वादानुसार नमक घातलेलं आहे आणि टमाटर घातल्याने स्वाद खूप छान येतो गाईज. इथे धने पूड घातलेली आहे. आमचूर पावडरसुद्धा घातलेला आहे आणि इथे लाल मिर्च पावडर घातलेला आहे. त्यानंतर हळदी पावडर घातलेला आहे. तुम्ही या प्रकारे बनवले आहे का गाईज? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी कोणीनी बनवले नसेल तर या प्रकारे नक्की एकदा बनवून ट्राय करा. इथे अद्रक लसणचा पेस्ट घालून घेतलेला आहे. आता सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. शाळा पण सुरू झालेल्या आहेत आणि आपल्याला विचार पडतो की उद्या टिफिनला का द्यायचा म्हणून. तर आज जरी तुम्ही सायंकाळी बनवून ठेवल्या आणि उद्या तडका मारून मुलांना टिफिनला दिला तर मुलांना पण खूप आवडेल. इथे मी एक ताटी घेतलेली आहे स्टीलची आणि तिला छान प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे मिश्रण चम्मचच्या सहाय्याने काढून घेत आहे आणि आपल्याला असं प्रेस करूनच मिश्रण घालायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या पोकळ राहणार नाही. आता मी इथे पूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर वरून तीळसुद्धा घालून घेतलेला आहे. बघू शकता गाईस, तीळ घातल्याने अजून आपली वडी किती छान दिसत आहे. साधारणतः आपल्याला 15 ते 17 मिनिट वडी शिजवून घ्यायची आहे. इथे बघू शकता वडी शिजलेली आहे. 10 मिनिटं वडी थंडी होऊ द्यायची आहे आणि चाकूच्या सहाय्याने या प्रकारे आपण जशी काजू कतली कट करतो तशा प्रकारे चौरस डिझाईनमध्ये मी कट करून घेतलेले आहे. आता वड्या मी पलटवून घेतलेल्या आहे. बघू शकता गाईज किती छान प्रकारे शिजलेली आहे. आता इथे तडका देण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तिथे कढीपत्ता, जिरा आणि गरम मसाला घातलेला आहे. इथे बघू शकता गाईज वड्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहे या प्रकारे. नंतर तडक्यामध्ये वड्या घालून घेतलेल्या आहे आणि याला 10 मिनिटं मीडियम आचेवर होऊ द्यायचे आहे. या प्रकारे बघू शकता गाईज एक साईड किती लालसर झालेला आहे आणि कडकसुद्धा. आता एका प्लेटमध्ये मी वड्या सर्व करून घेत आहे. बघू शकता या प्रकारे. प्लीज गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटसुद्धा करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. बाय बाय गाईज. थँक्यू. आणि ह्या वड्या सॉससोबत सुद्धा खूप छान वाटतात गाईज. माझ्या मुलांनी तर सॉससोबतच खाल्ला. थँक्यू.